नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा 20वा हप्ता तर जमा झालेला आहे. पण नमो शेतकरीचा 7वा हप्ता आहे तो काय अद्याप जमा झालेला नाही. आणि बरेचसे शेतकरी मित्रांना यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला मिळत होते की नमोचा 7वा हप्ता पोळ्याला जमा होईल. पण कालच पोळा होऊन गेलेला आहे मित्रांनो. पण अद्याप शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत. तर नेमकी नमोचा 7वा हप्ता कधी येणार आहे, कोणत्या तारखेला येणार आहे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओनी पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर सबस्क्राईब केले असले तर लाईक बी करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो. पण त्याआधी तुम्ही पात्र आहेत का नाही या नमो शेतकरी योजनेसाठी ते पहा. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीसाठी म्हणजे की पात्र असण्याची एकच पॉलिसी आहे. जर पी एम किसानचा 20वा हप्ता तुम्हाला आला असेल तर नमो शेतकरीचा 7वा हप्ता नक्कीच येईल. तर शेतकरी मित्रांनो, पी एम किसानचा जर तुम्हाला 20वा हप्ता आला असेल तर तुम्ही इथं पात्र आहातच. पण पात्र नसलेल्या शेतकऱ्यांसाठी काय करावे लागणार आहे किंवा काय अडचणी आहेत ज्या की तुम्ही पार पाडल्या नाही तर पी एम किसानचे बी इथून पुढचे हप्ते येतात आणि नमो शेतकरीचे पण हप्ते येतात, ते पण सांगणार आहे. आता व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, समजत पहिली अडचण म्हणजे की आधार कार्ड. कारण की आधार कार्ड नसेल तर कोणत्याच योजनेचा असो, फॉर्म असो, काहीच भरता येत नाही, काहीच योजनेचा लाभ घेता येत नाही. तर आधार कार्ड अपडेट आणि KYC हे दोन कामं एकत्र करावी लागतात. त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे. कारण की शेतकरी मित्रांनो, पीक विमा असो, नुकसान भरपाई असो, बऱ्याचशा जे काही तुम्हाला DBTद्वारे पैसे जमा होतात ते आधार कार्ड नंबर किंवा आधार कार्डद्वारे जमा होतात. त्यामुळे आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे, तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. अन्यथा पैसे येत नाहीत आणि शेतकरी परेशान होतात. त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की तुमची लँडची प्रॉब्लेम. पी एम किसान नमो शेतकरी या योजनेसाठी तुम्ही जी काही 7/12 होल्डिंग लावलेली आहे ती अपडेट करायला आलेली असते. ती तहसील कार्यालयामध्ये जाऊन दुरुस्त करायची आहे. आणि चौथी आणि अत्यंत महत्त्वाची प्रॉब्लेम जी की केंद्र सरकारने पी एम किसान योजनेसाठी नेमकीच अडथळा आणला होता आणि नमो शेतकऱ्यासाठी पण अडथळा आहे. ती म्हणजे की फार्मर ID, शेतकरी ओळखपत्र, जे की प्रत्येक शेतकऱ्यांसाठी बंधनकारक आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने ते काढायलाच पाहिजे. कारण की जर काढले नाही तर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरीच नाही तर पीक विमा किंवा इतर नवीन शेतकऱ्यांसाठी योजना भविष्यात निघणाऱ्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ते म्हणजे की आधार कार्डवानीच फार्मर ID असणार आहे. त्याद्वारे तुमची शेती किती आहे, शेतीला बागायतीदार आहे की म्हणजे पाण्याची पुरवठा आहे का नाही, संपूर्ण माहिती या फार्मर IDद्वारे मिळणार आहे. फार्मा ID तुम्हाला इथून म्हणजे की काही काळाआधी तुम्हाला सर्व्हर डाऊन दाखवत होते. तर का दाखवत होते शेतकरी मित्रांनो? कारण की लाडक्या बहिणींचे सर्व्हर, फार्मा IDचे सर्व्हर, त्याचबरोबर पीक विम्याचे याच्यामुळं सर्व्हर डाऊन दाखवत होते. एकदाच लोड येत होता. आता फार्मा IDचे सर्व्हर कमी झालेले कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी फार्मा आयड्या काढलेल्या आहेत. तुम्ही लवकर तुमच्या सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचे म्हणजे की फार्मा ID काढू शकता. तर हे झाले तुमचे पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांचे कागदपत्र. जर हे नसतान तर तुम्हाला पी एम किसान नाही, नमो शेतकरी नाही आणि इतर योजनेचा पण लाभ घेता येणार नाही. त्यामुळे हे कागदपत्र तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. जर तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, हे झाले अपात्र होण्याचे कागद. आता नेमके नमोचा 7वा हप्ता कधी येणार? तर शेतकरी मित्रांनो, त्याची प्रोसिजर काय असते ते पहा आधी. तर शेतकरी मित्रांनो, पी एम किसानचा कोणताही हप्ता तुम्हाला जमा झाला त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी जे की नमो शेतकरीसाठी पात्र आहेत त्यांना एक डाटा येतो की तुमच्या राज्यातून इतके इतके शेतकरी पात्र आहेत, इतक्या इतक्या शेतकऱ्यांना आम्ही निधी दिलेला आहे, त्यांना प्राप्त झालेला आहे. तुम्ही इथून पुढे तुमची नमो शेतकरी असो किंवा इतर कोणती योजना असो त्याचा निधी या शेतकऱ्यांना देऊन टाका, अशा त्याची लिस्ट येते. ती लिस्ट आल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकरी म्हणजे की महाराष्ट्र शासन आपल्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा निधी जमा करतो आणि नमो शेतकरीसाठी निधी वितरण करतो. त्यामध्ये शेतकरी मग निधी त्यांच्या खात्यावर येतो. अशा प्रकारची प्रोसिजर असते. तर शेतकरी मित्रांनो, आपलं पी एम किसानचा 20वा हप्ता जमा होऊन आता 15 दिवस झालेले आहेत. आता प्रोसिजर सुरू झालेलं आहे. आता म्हणजे की तुमचे जे काही पात्र शेतकरी त्यांची लिस्ट आलेली आहे आणि तुम्ही आता जर कागदपत्र जोडली तर तुम्ही पात्र होऊ शकता नमोच्या 7व्या हप्त्यासाठी. ते शेतकऱ्यांना पण इथून पुढं पैसे जमा होतील. तर ते पैसे कधी येणार? तर शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये 27, 28 किंवा 29 तारखेपर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होऊ शकतात, अशी कृषी विभागाची माहिती आहे जी की तुमच्यापर्यंत पोहोचलेली. आता शेतकरी मित्रांनो, नमोचा हप्ता 2,000 रुपये मिळणार आहे का 3,000 रुपये मिळणार आहे का काही वाढ झालेली हे पाहून घ्या. कारण की मागचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, नमोचे 12,000 मिळणार आणि पी एम किसानचे 18,000 मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, पी एम किसान किंवा नमो म्हणजे नमो शेतकरीमध्ये कुठलीही वाढ झालेली नाही शेतकरी मित्रांनो सध्या तरी. कारण की नमोचा 7वा हप्ता आल्यानंतरच आपल्याला कळेल की वाढ झालेली आहे का नाही. कारण की
विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान आपल्याला सांगण्यात आले होते की नमो शेतकरीमध्ये योग्य ते वाढ करण्यात येईल. प्रत्येकी हप्ता 2,000 रुपये मिळत होता, पण जर वाढ झाली तर तुम्हाला 3,000 रुपये हप्ता मिळेल अशी तुम्हाला माहिती दिली होती. वार्षिक लाभ तुम्हाला नमोपासून 6,000 रुपयाचा होतो, पण वार्षिक लाभ 9,000 रुपये होईल असे सांगण्यात आलं होतं. पण अद्याप का वाढ झाली नाही. नमो शेतकरीचा 7वा हप्ता आल्यानंतरच किंवा 7व्या हप्त्याचा एखादा जार आल्यानंतरच आपल्याला माहिती कळणार आहे की वाढ झालेली आहे का नाही. पण 27-28 तारखेला तुम्हाला नमोचा 7वा हप्ता जमा होऊ शकतो. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, पाहुण्यांना, मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचे विसरू नका. धन्यवाद.